आजी या की जाऊ दे काय होतं त्याला सध्या 8-8 दिवस जरी येणार तर काय करायचं पाट आता ते आलं पाणी भरायची कशा काय गेला पाणी पाणी ना खाली करू ना जाकी नाही जाकी बुकर की आपली एक बार्डी कुठे आहे दिलीप? दोनच होत्या 3 होत्या पांढरी जावा तसंच असावं तिथं तिथं असावं गे फोटो काढून देते. मम्मी होय घालू मायान कितना है आवाज इधर बच्चे बोलियो दे मी पाणेरी गावचा रहिवासी आनंद पवार. आमच्या गावात पाण्याची भरपूर टंचाई असल्यामुळे भरपूर लोकांना त्रास हा लय भरपूर सहन करावा लागतोय. प्लस आता पाण्याची म्हणजे 3 दिवस झाले जरा पाणी सोय जरा टँकर येऊन केलेली आहे. पण मुंबईवाले वगैरे सगळी गावात घरात बसायला लागतं की पाणी टँकर केव्हा येईल त्याची वाट बघत मुलांना बाळांना सर्वांना बसायला लागते. मग पाणी आल्यानंतर आम्हाला पाण्याची सुविधा कधीतरी मिळते. आता 3 दिवस झाले पाणी मिळते. पाण्याची भरपूर टंचाई आहे. त्याच्यासाठी काहीतरी विचार करून आमची सोय पाण्याची केली पाहिजे ही माझ्याकडून अपेक्षा आहे. आज आमचं गाव हे वाल्मिक पठार डेबडीपासून कमसे कम 25 किलोमीटर लांब आहे आणि या वाल्मिक पठारावरती पानेरी गाव असं एकदम लास्ट टोकाचं गाव आमचं. या गावामध्ये पाण्याची जी टंचाई आहे ती परंपरागत टंचाई आहे. आता पहिले म्हणजे आम्हाला वाड्यावरून पाणी किंवा असं वाल्मिक असं अनेक ठिकाणी जाऊन पाणी करावं लागतं. लोकांना कपडे धुवायला, प्यायला, आंघोळीला. आता आज मुंबईवाली जवळजवळ 1,500 संख्येचं आमचं गाव आहे. टोटल मुंबईवाली सुट्ट्याच्या गावाला आले लग्नासाठी यात्रेसाठी. पण आम्हाला प्यायचे पाणी आणि खर्चाला पाणी भेटत नाही. आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य श्री मृणाली महेश पाटील यांच्या माध्यमातून आज आमच्या गावाला पाण्याची टँकरची सुविधा 3 दिवसापासून चालू झालेली आहे. त्यांचा आपण मनापासून आभारी आहे आणि शासनानं खरोखर आमच्या गावावरती लक्ष देऊन
पाण्याचं जी समस्या आहे या सोडवायला अशी मी सरपंच म्हणून माझी एक गावाच्यासाठी शासनाला विनंती आहे.